माचीत चोऱ्या करशील वावरामध्ये लोकांच्या करशील येशील कोणाच्या वावरामध्ये विराट बाडीशील लोकांच्या हा अगं कामा करशील का करशील का दिशील का डबल कधी नाही कोणाच्या वावरात येणार नाही काहीच नाही पण मा कान सोड मारते मा कान सोड मा पहिले तर फुटेला मा कान रन पाहिजे मा कानातून सोड मा कान सोड मारू नका पहिलं मग आराम करा पहिलं पुढे तुला असं वाटतं आपण हातीच लागत नाही चिलटासारखेच पळतो नाही आम्ही कसं एकदा त्याच्यावर दात घेतला त्याला पादल्याशिवाय राहत नाही कुकडे पाहून राहिल तर तू चुकलं ना झिंबर दादा मारती दादा चुकलं ना मारू नका रे मला मारू नका मरेन मी आता माझ्या गेलं लागून राहिलं जीव जायचं नाही बाबा मला वाढता काढ तुम्ही ऐकू नका हे गणगण करतातच मारू नका झोड्या लागतात हे मजबूत चांगले राहणं लागतात हागे ददलं पादवा लागतात हे खरकट का रे माऊली अरे गावाच्या सबुरे धंदे करता का रे झटते बोट घालता चोट्या चोऱ्या करता का रे चोरे अरे बा मी आता काहीच नाही करणार ना काही घेणं देणं नाही मला गावाशी मी आता काहीच नाही करणार ना ही सारं त्या शिवल्यामुळे झालं ना मा काही दोष नाही त्याच्यामध्ये मा काही दोष नाही ना तुम्ही मला घर मारता सारे हो तुम्ही सारे एकच माळीच्या मुनी आहे यानं केलं त्यानं केलं याचं नाव त्याच्यावर त्याचं नाव याच्यावर साय जो आम्ही का चिवत्या दिसून राहिलो बरं तुम्हाला भडवीची हो हा विचार न करू आता किती मारता रे बाबा किती मारता मला आमचा का जीव घेता का आता का जीव घेता का आमचा मारू नका ना मारते पहिले माकान सोडलं पहिले फुटेला माकान मारते कोण राहिला तू सोडणार नाही आता दोघांची झपकीदार त्या मावलेले तुले सायच्या हो अगं पण करता यार जास्त गावामध्ये दादागिरी दाटून आली का आम्हाला मारायला आले तुम्ही घ्या मग दणकी आता तुम्हाला असं वाटलं आपणच दादा फादा काही नाही अरे पादा डी आता बाबा माझा काय गुन्हा नाही ना मी काही दादा बी नाही ना तर शिवला आहे ना दादागिरी करणारा मानानं घेऊ बाबा तू काय सारा कहीचा नार ह्या मावल्यानं अगं बरा गेली झाली 2 रट्टे शिल्लक मारा तुम्ही पण मला नका मारू माझ्यानं सैन्यवाद तुम्ही बारीक आहे ना तुम्हाला दोघांनी सारखेच रट्टे मारणार थोडे आहे तुम्हाला याचं नाव सांगते तो त्याचं नाव सांगते ते धंदे बंद करा तुमचे सारे नाटक आम्हाला माहितात काय आहेत तुम्ही पहिले ते कोणी सांगा वाटून कोण पहिले तुम्ही आम्हाला थकवलं तुम्ही ना तुम्हाला सर नाव हाती लागणार नाही झाली ना बाबा आता नाही पळणार ना मार बाबा मार हो बाळल्यात मार बाबा जीव घे रे बाबा जीव घे माया सांगा रगो काम करसन का गावामध्ये कोणी याच्यात तोंड घालसान का दिसन कुठे डबल कधी दिसन का नाही ना कालू दादा आता अजिबात नाही कधीच नाही कोणाच्या याच्यात नाही बाबा नाही कानाला कान खडी आता कधी दिसणार नाही ना फक्त मारू नको फक्त नाही सोडू नको रे हा ना चांगलं मजबूत हा ना विचार ना करू आता बस झालं आता दणकी मारा येईल आता बस झालं हे नाटक मारा दणकी पोरे हो सोळा रे अगोदर करू नका सोडा झुमऱ्या घाल्या अरे सोड रे बापा सोड मारू नको द्यायला तर भुकाला आता कसं करता येऊ दे झोडा फक्त विचार ना करू हा ना येईल मजबूत शांताराम काम करी ते शांताराम भाऊची साला आपल्याला हाणू लागते ना रे याच्यावर पुरा दोघेवर जात आहे त्या शांताराम भाऊचा हाणू लागते टेन्शन ना घेऊ शांताराम काहीच नाही म्हणत दुरून करते शांताराम भाऊ फक्त गंमत हा ना येईल पोळीत निघायला लागते भाऊ आता शांत येऊन राहिला त्याच्याबरोबर तो हा बिशीन झॅबऱ्या बॉडीगार्ड बापा तो लय मारते रे बापा सुततेच मान झाले का बुक्क्याचा दात पाडते बापा तो पयाला फुटते उठून काही थांबायला नाही पुरत बापा मरण जाणं शांत येऊन शांत बरोबर आता तो घाबरायला बाबा बॉडीगार्ड काही करत नाही पहिलं करत मावली आता जीवाचं बापा नाही तर जीवानं जातो थोडीसा काही खरं नाही पद्धताची आता अजून हागवतात रे बापा कुकडे बोलून राहिले रे थांबा ना रे सोडत नाही ना तुम्हाला पोर हो अरे मागे नका लागू जाऊ द्या रे मारू नका रे पा शांताराम भाऊ पाहणं मा किती मानं लावलं पाहणं तुम्ही हो चला बाबा बाबा जीव घेत तिथे काय बाबा जीव घेतात काय तेच तर करून राहिला आता पोरे ऐकून नाही राहिले काय चाल बाबा चिकून चाल चाल वाचवतो बा त्या भाले वाचवतो शिवल्याला वाचवतो
अरे वाचवा भाऊ भावाले वाचवा भाऊ. का रे तुम्हाला काय सांगाल तुम्ही अगवगणा करू नका, भांडणं करू नका. गावामध्ये जास्त मस्ती लागली का तुमच्या अंगामध्ये? हा काल मारलं तुम्ही त्या माऊलीला शिवल्याले? काले मारलं मारलं तर काय झालं? काय झालं? अगोपणा ते करतील आणि आपण सण करा का मग? आपण सण करायला चोऱ्या माऱ्या ते करतील, लुटारूपणा ते करतील. आमच्या वावर फुकात यात रोज जाऊन आणून राहिले, चोऱ्या करून राहिले वावर. नाही मा भाऊ चोऱ्या करू शकत नाही. शांताराम हे जाणून करून राहिले, जाणून मारून राहिले. बा भाले किती मारलं. मी वावरात गेलो तर मला 2 सापळा मारले या पोराईनं. काय सांगा तुम्हाला? शांताराम भाऊ याले माणूस की समजून सांगा. आमच्या मागे लागले, दोघे भावाच्या मागे लागले. अरे कधीपासून भावाचा पुळका येऊन राहिला. भाऊ तर दारी उभा नाही करत आपल्याला. देवलात भाऊ हागल्या ठिकाणी नाव नाही घेत तुम्ही तर त्याचं. राजभरा पुळका येऊन राहिला तुम्हाला त्याचा. तुम्ही तर मेले तर पाणी टाकायला येत नाही तुमचा भाऊ तुमच्या तोंडामध्ये. पण आज बापा भावाला आवरेलीन बापा मला मारलं. मी कधी मारलं तुम्हाला? आम्ही ना कधी मारलो हो? मारलं नाही का तुम्ही? मला लोटपाट केली नाही का? केली नाही का? अरे देवलाल भाऊ तू काय खोटा बोलून राहिला का? तुला हाती लावला ना बाबा. त्या भाऊ तर पोहेत निघला म्हणून त्याच्या माझ्या आवाज पोहेत निघा लागला. आम्ही का मारलं? तुला मारलं काय? त्याला सोडून राहिलो. तुला काही पुढं काही नको देऊ. देवलालचा विषय सोडून द्या. मी काय सांगतो तुम्हाला? कोण अभावपणा करायला सांगितलं हे सांगा पहिले. भांडणं करायला कोण सांगितले? जाऊ द्या शांताराम भाऊ, जाऊ द्या. जे केलं ते केलं, झालं. जाऊ द्या रे गडो, जाऊ द्या. मुळला तो विषय मुळला. नाही कसा विषय मुळीत नाही विषय नाही मुळात. मा भावाला काऊन मारलं हे सांगा पहिले. काय गुन्हा होता मा भावाचा? काऊन मा भावाला तुम्ही त्रास देऊन राहिले? हे काऊन देऊन राहिले? बाप्पा देवालाल भाऊ देतलाच पुळका आला बाबा भावाचा. काही मागायला गेलं दारी घरी की युऱ्याच्या रट्टे मारते तुम्हाला. वावरात धुरेऊन भांडण आहे तुमचं. किती कुट्टी तुम्हाला तुमचा भाऊ. तरी तुम्हाला कसं तुमच्या भावातच पाणी येऊन राहिलं. भाऊ तर लय नक्कीच रे तुमचा. मिनटं भर तर पटत नाही. दोघं भावाचं ना मला अति शांतपणा सांगून राहिले ते आम्हाला तुम्ही. असं तसंच ना भार कोण मारलं? पण ते आमचं ते घरातलं आम्ही पाहून घेऊ काय. तर पण आता काऊन मारलं बा भावाले हे सांगतो तुम्हाला पहिले. दादागिरी करून राहिले का जास्त? सांगा लागते का तुम्हाला? सांगा लागते का? दाखवा लागते का? आमची पावर दाखवा लागते का? दाखवा काय तुमच्या जो पावर आहे तर दाखवा ना. दाखवा आणा या खेळा कुस्ती. या मैदानात आहे इकडे या. काय बस झालं ना. ठीक आहे. भांडणं आहेत का? भांडणं करणं आहेत का? अगोपणा न करू ना. येणं दे ना. शिल्लकपणा करता लेको हो. काही गरज आहे का उभाशी करायची? मग हा कसा म्हणून राहिला वाटते चबर गोळा घेणार दे ना. पहिले आपल्या भावाचे गुण पाहणं काय आहेत तर साऱ्या गावात अगो शिवल्या तो याचा भाऊ. आणि आम्हाला सांगून राहिला. मा भाऊ अगो तुम्ही चांगली आहे. तुम्ही ना मारलं कोण मा भावाले सांगा पहिले. काही घेणं देणं तुम्ही जाणून मारलं मा भावाले. जाणून मारलं. आमचा काटा काढता का तुम्ही गावामध्ये? दाखवा लागते का तुम्हाला? गळ्या देवरा मी बोलून राहिलो ना त्या पोरासोबत. तू काल शिल्लक बोलून राहिला घेणार दे ना. मोडून राहिलो ना मी. त्या पोराला समजून सांगून राहिलो ना. तू मोठं फटाक चालू आहे गळ्या घेणार दे ना. अजी हे करून राहिला तू. आता मोठं या देवलाल भाऊले पाणी येऊन राहिलं भावाचं. राजा वावरात तुम्हाला ढोरासारखा मारते हो. कुताडते ना तो. आम्हाला आवरायला या लागते ना. आणि मोठे आता राजा तुम्ही हे करून राहिले. नाही तर म्हणता मारा द्याले. शिवराल मारा मला मारते तो. आणि आता पाणी झोडला द्याले तर मग हलकून मारलं. 10 खेप झालं. 1000 खेप. पाणी नस. मा भाऊ आहे तो. रक्ताच नाता आहे आमचं. तुम्ही काऊन मारलं? तुम्हाला मारी झोडीन काही करील आमचं आम्ही पाहून घेऊ. उरावर एकामेकाच्या दोघं भाऊ आहो आम्ही. तुमची काय गरज होती मा भावाला मारायची? तुमची काय गरज होती? बरं देवलासाठी आपण भांडण वाळायला आलो की मोड्याला आलो हे मला सांगतो पहिले. आता काय आहे कसं आहे? तू जर जास्त शिल्लक भादरशील बहुती ते पोर काय गोड घेणार नाही. त्या शिवल्याबरोबर तू पिशेर निघी फालतू अगवपणा करू नको. चबर अडसा कसं भादर करू नको. काय तर म्हणून टाकून निपटून टाकून. आणि तू जर वाढवतो म्हणशील तर मी काहीच नाही करू शकत रे. तुम्ही माहित असणार मग शांताराम. तुम्ही माहित असणार कसं असतं. तू तर या पोऱ्याचीच बाजू घेशील ना. तू नाही बोट घालेला आहे ना. तू हे माहित आहे मला काय आहे. मा भाच्या विरोधात तू हे बी षडयंत्र आहे ना. मा भाऊ कसं प्रगती करून राहिला म्हणून तुमची दुखून राहिली. कमी वयात प्रगती केली ना भान म्हणून तुमची ठणकून राहिली. तू काय सांगशील शांत्यान? काय मला मार्या धमक्या देऊन राहिला शांत्या तू? काय समजतो मी तुम्हाला? पहा तुम्ही आता पहा फक्त पुढे काय तर पहा तुम्ही फक्त. तुमचा बजेटच नाही बसवला तर हाय देवलाल नाही हाय शिवलाल नाही. मग पाहतो आता काय
कायचे हो तुमच्या काय भरोशावर का लुच्चे हो मी? हा पहा तुम्ही, तुम्हाला अकात करतो दादा. या शांताले जो पहिले फोकडी गेली पहिले मा भावाले मारेल याचं षडयंत्र यानंच रचला हा खोट मा भावाले मारायचा. शांत्याच जबाबदार आहे. फार गळा हात वारावदान ठोकाचं पाणी मावरच गेला गडी गाजून. बापा 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 का रे बापा? अरे म्हणू मी या देवल्याच्या नादी लागू नका. हे सारे एकाच माळेचे म्हणी आहेत, लुच्चे आहेत हे. ऐकलं शांताराम भाऊ, ह्या साहेब मग हरामखोरी म्हणा. हा हा ऐकलं बाबा. चला पण आता काही भांडण करू नका. चला आपल्या घरी. बोल द्या तो काय करते आता. काय उपटते तू उपटे आता काय होते ते यानं. चला आपापल्या घरी. आणि आता भांडणं करू नका. नाही नाही आता काही भांडणं करत नाही. चला. आई पुरा नको राहिलं रे बापा. बेजा मारलं ढोरासारखं. आई बुचण्या दुकानात जाय 2 रुपयाची गोळी आज बरोबर. ठणकची गोळी घेऊन ये रे बापा. ठणकची गोळी घेऊन ये. ठणकून राहिलं रे. बेदाम मारलं रे. सायच्या गावातले पोरे बेदाम मारलं मला. समजत नाही खाली अगोपणा करा. तुम्हाला तुमच्या अगोपणा करायचे धंदे जातच नाही. जटी जाईन तटी पोट घालतात. मार खाऊन घरी येतात. मग आणा 2 रुपयाची गोळी दुकानातली. काय राजा बाबा सुधरान हे रिकामे धंदे करता राजा हो तुम्ही. अरे बापा बुसण्या आता जाऊ दे रे बापा. जे झालं ते झालं बापा. आता काय करू. पण गोळी घेऊन ये बापा. दुकानात जाय बापा. या सरपंचाच्या 2 रुपयाची गोळी आण रे बापा. ठणकची गोळी घेऊन ये. बेजा ठणकून राहिला. आता काय सांगू तुले. माव आई व नाही तर हळद गरम करून आण लाव बापा. मग पाटीले बेंड झाले. मग पाटील बेंड झाले रे. लय मारलं रे त्या पोरेनं. म्हणतो तुम्हाला अगोपणा इचू काटा करायचा कोण सांगते. आता गोळी आणा होय दाना लायाले असं अगोपणा करूच नाही ना. शिरीपासारखं राहा. अर्धी चोकट भेटते ते मुकड्यानं खा. पण नाही तुम्ही कसं आहे माहिती आहे का. याच्यात बोट घालते त्याच्यात बोट घालते. 100 खेप सांगितलं तुम्हाला की भांडणाच्या मनात पडायचं नाही. काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्या कामाशी काम ठेवायचं. पण तुम्ही गोट घेता काय. नाही तुम्ही तर सुरूच. रे बाबा आता नाही करणार रे बाबा. आता नाही करणार. काय सांगू तुला आता. मामूले माहित आहे बाबू. पण गोळी घेऊन ये रे बाबा. ठणकची गोळी आहे. माय मी काय म्हणतो बाबा. हा अगोपणा सोडा तुम्ही आता. कोणाशी भांडण नाही करायचं. तंटा नाही करायचं. चोऱ्या माऱ्या नाही करायचं. आपलं जे काही इमानदारीने अर्धी चोकट भेटते तेवढी खायची. 100 खेप सांगून झाला. आता याच्या पुढे सांगणार नाही. मी गोळी आणणार नाही. सुई आणणार नाही. तुम्हाला सांगून राहिलो. सांगून राहणार तू भावाले. हा उसं घोफर आहे भाऊ. दुधाई होत नाही व्हायला. तुला काय समजतं रे बाबू. हा मग लोक दादागिरी करतील मा भावावर तर मा भाऊ चूप राहीन काय. चूप राहीन काय. नाही रे बा शिवला. जे करतो तू चांगल्यासाठीच करता. नाही मी सोबत टेन्शन घेऊ नको शिवला. बाप्पा काकाने मोठं पाणी आलं बाबा. काय तुम्ही काय चळणीचं पाणी देत राहिलं. घेणार देणार का. तू शांतपणा करू नको. पुस्तकाच तुला काही समजत नाही अजून. शिवला चाल तुला दवाखान्यात नेतो मी. चाल दुरुस्त करून आणतो. मग पाहू काय पुढे तर. साया जैन तुले मारलं ते. बाबा जायचं नाही. तुले काही समजत नाही बाबू. तुले काही समजत नाही. राजकारण आहे गावातलं. तुला नाही समजत काय. बाबा म्हणते ते बरोबर. ते काय समजणार शिवला तू. दुधाच्या हॉट नाही व्हायले आज. याची अजून शांतपणा करते घुसण्या जास्त. याला काय समजणार आहे तू. शिवला याच्यात 1-2 नाही रे बा. शांतवी सामील आहे. शांतवी आहे. तुला सांगतो या शांत्यानं हे पोरे पाठवल्यात मारायले. म्हणून तुले मारलं ते. देवल्याला मला समजलं ते सारं की शांत्याचाच बजेट अशी. म्हणून तो शांत्या आला की मागून आवाज करत. शांत्या तो मामावर हातून लागला ना रे. हातून लागेला. लागू दे. तो शांत्या हातून लागू दे आपल्या मागं. आपण मी पाहू ना मग. आपण आता दोघं भाऊ या का. आपण काय कमी आहो काय. मग कमी आहो का. बदला घेतल्याशिवाय नाही राहत आता. नाही बदला तर घेतोस तू. या अरे बापा हे बदल्याची भावना काही कामाची नाही. सोडून द्या. हा विचार काढून टाका तुम्ही डोक्यातून. काही घेणं ना देणं काही करा नाही लागत आपल्याला. मा बापाला मारलं तर मारू द्या. काही कोणा शांताला नाही पाहा लागत ना काय पोरायला पाहा लागत. जाऊ द्या. डोकं खाऊ नका. कोणाची पोराला जबरच करते बा. पुढेच करते बा. घेणं ना देणं. उसं गोपर आहे बघा. नाही दुसरा द्यायला. पण मोठ्या माणसा म्हणतात बोल नाही. जे आम्हाला समजते तुला समजते काही. मग ते आपल्याला मारतील तर आपण काय चूप राहावं काय. घरामध्ये दबून राहावं काय.
या बांद्राच्या नादीच नको लागू मा बांद्राच्या नादी मा बांधू राहू त्याच्या सांगायला मगापासून म्हणून आलो दुकानात जा ठणकची गोळी घेऊन ये पण तू भाषण देऊन राहिला म्हणले बाबा असो बाबा तसो साया अशी एक लात मारा वाटते मागून कंबाळले या पोऱ्याचे पण आता काय करू मारता येत नाही दुखून राहिलं सारं हां आता अजून एक मारलीस ती पलंग खाली पडला असता हरामखोर लयच चपरायन वापरे आम्ही जगवा तुम्ही लय शाईने आहे जगळ खाऊ हाओ मारा मला मारा मारून टाका मला चांगलं सांगा तर चांगल्या दुनियाच नाही मी चांगले जिजा खा मग मार तुमची जण काळजी दोघे भाज्या काहीच नाही होत खूप मारली तर उडून जाताच मी काहीच कामाचे नाही डोक्याने रिकामी आहे मार खायला की तुम्ही उठ लवकर उठ सडेल तोंड्या उठ आता रास मुले माहिती आणि तोटी भाषण देऊन राहिला उठ हो चाललो दोघे भाऊ पादले आहेत की नाही तासा मी तर लोक नाही समजा त्याच्या ढुंगण्या सालटा निघतील की नाही काय यायला माहीत पडेल कसं आहे तर लोक नाही माहीत पडत झळायलाच पाहिजे अजून झळायला पाहिजे मजबूत चांगले आणायलाच पाहिजे माहो मारलं रे बाबा बरं की माझी बायको घरी नाही बायकोचं राशीन पाहिलं असतं तर मला अजून 2-4 गुचके मारले असते 2-4 रट्टेले तर मागणं होतोच ना मी फळ्यानंच मारलं असतं बायकोने मारलं असतं मला बाबा अरे देवा बरं की घरी नाही ते बस मा पिछाडं बोलत आता नाही रे बाबा कोणाच्या नंदी लागेल पुढे बाबा कोणाशी काही घेणे देत नाही रे बाबा आपलं काम करा मुक्यानं राहा बापा बेकारात बेकारात रे बाबा गलती सापडला की सोडत नाहीत लोक वाजवतात ए बापा माव आई दुखून राहिलं रे बाबा होई ना जुई अरे बापा लय मारलं रे पुरे बरे आता हा कोई जाणार हा काले आला बाबाच्या त्या बबण्याचा पुऱ्या काले आला आता पाहायला नाही झालं माय त्यासाठी झाला शिंदा सायाचा आला पोहून गेला झाला भोगोळा पण आम्हाला मार खायला लावला यानं पुढे घातलं मार खायला आला बोले काका लय मारलं का तुम्हाला लय मारलं का सायचा आपण की नाही बदला घेऊच ना आता बदला घेऊच यायचा हराम खोरायचा बदला घेऊच हाव बदला घेऊ काही बदलाच्या गोष्टी करू नको बाबा तू काही खरा नाही बाबा बैकून देतं आणि पोहून चालला जातं मारा आम्हाला खायला लागते ना तू काय सांगशील भाऊ तू कसं बबण्यासारखा जास्त न पै कुठे तू आमच्या नांदी नको लागू आमच्या नांदी नको आम्हाला काही मार खायला नको लावू तुम्ही ना कसं मग पण मार खायला लावला रे मग आता तुम्हाला खावायला सांगितलं मग प्लॅन सक्सेस अरे तसं नाही ना माऊली काका पण ते कसं शिवलाल काका तो शिवलाल काका मला सांगायचं ना की कसं माऊलीला मारणं सुरू केलं की पोहून चालला जात होतो मम्मीने तसंच केलं मला धरता बरोबर पोहून चालला गेलो तुम्हाला मारणं सुरू केलं म्हणून असं आहे ना ही सारी चाल शिवलाल काकाची होती तुम्हाला काय सांगा काही सांगू नको मला ते सांगूच नको तू कोणाची चाल होती कोणाची काय नव्हती तर बिलकुल अगोपणा करायचा नाही निघ उठून निघ लवकर निघ तू देवलाल काका असं करता मी तुमचा पोरगा आहे ना काय बापा असं मला काढून देऊन राहील तुम्ही राजा मी तुम्हाला पाय आलो बा हळद गरम केली तिकडे आता हळद आणतो लाल तुम्हाला काय बा कसं हो काही नको सांगू बाबा काही चोपड चापड करू नको निघ मा आठवून डोकसं नको खाऊ मला त्रास मला माहित आहे तू काही हळदी नको लावून काहीच नाही तुम्ही दोघंही बापले का सारखेच आहे बरोबर आहे तुमचं हो तू बबण्याचाच पोरगा आहेस ना भाऊ तू काटा थोडी सोडणार आहेस तू सारं समजलं भाऊ मला काहीच घेणं देणं नाही निघा आठवून निघा मार डबल मार खाणं नाही ना मी ऐकतच नाही राजा माऊली काका आपल्या लेकीने झोड्याच्या ते पोरं डबल मारतो हो पाहन तुम्ही आता कसं वाटून बघतो चाला तुम्ही दुरुस्त झाली की नाही डबल आपण डबल मारू त्या पोरेले मारू झोडू चांगलं काही मारू नको बापा आणि काहीच करू नको काही कोणाला सोडू नको चालला नाही आठून लवकर चालला नाही तू मला डोकसं खाऊ नको भाऊ मला वॅट करू नको रे भाऊ तू पागल नको करू निघ उठून लवकर निघ सारा जबाबदार असेल की नाही तो शांती आहे दुसरं कोणीच नाही म्हणजे काय सांगा तुम्हाला शांत्याने शिकाण रचलं कारण हे पोरी काय ताकद मारतील म्हणून शांत्या याच्या बाबा शांत्या तुम्हाला काय सांगू त्या मागं शांती असो की फेंती असो बरे काहीच घेणे लवकर चालला निघ उठून लवकर सांगून राहिलं मी तुझी गच्ची दाबीन मी आता आणि मग मस्त खाऊ नको निघ उठून खरंच रे बाबा गच्ची दाबीन हो येतो बाबा चला काका येतो याच्या डोक्यात गेलं टाकून शांत्या शिवल्या डमुक जाऊ द्या आता चाल पोय पाया खूप पातळ आला चला शिवल्या घरी जाऊ मामाला माहित आहे किती त्रास आहे आणि पोरगोपणा करायला लढीसा घेणं कोणी मारू बाबा काय घेणं नाही मला काय करते